सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असलो. खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही. ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील. हे बरोबर आहे ना. जे कुणी चौकशा चालू आहे त्या चौकशीमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. सुरेश धस संबंध असेल तर निश्चितपणे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे. सुरेश धस आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे. सुरेश धस असं म्हणतायत की दिलेला होता, नवाब मलिक साहेबांनी दिला होता, अनिल देशमुख साहेबांनी दिलेला होता. आरोप झाल्यानंतर बाजूला होणं ही प्रथा होती राष्ट्रवादीची आणि तात्पुरत्या काळापुरतं का होईना तुम्ही पण 72 दिवस मंत्रिमंडळातून बाहेर होता. ठीक आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडलेली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते राजीनामा दिला. आता चौकशा चालू आहे. तर चौकशीमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी कुणीही असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल. सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेची पण महत्वाची भूमिका आहे. त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील. हे बरोबर आहे ना. परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात आहे. एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिक कराडांवरती आरोप लावतात.